ओ माझे पैसे घेतले का? नाही बा, मी कशाला घेतोय? मी याच्यातच ठेवले होते. नाही मला काय माहिती, तो कुठेतरी ठेवला असेल बघ. 1000 रुपये होते. कुठंच नाही हो का याच्यात, कुठंच नाही. मला नाही माहिती. हा हा नाही इथं बघ कुठं बी. कुठं जातील घरातनं? आता मला काय माहित तू कोणाला दिले ते. कुणाला नाही दिले. हाय असेच आहेत पैसे. कवा गेले तर? आताच गेले तर. मी येताना तर मी मोजून ठेवलं होतं. मार्केटला गेलती मोजून ठेवलं होतं. हे पैसेच नाही ते. मग कोणाला तर जास्त दिला असतील. नाही कोणाला दिले. बघ आठवतं आपल्याला कधी कधी माहित नसतं, आपण दिलेलं असतात पण आपल्यालाच माहित नसतं. कोणालाच नाही दिलं. माझी मैत्रीण भेटली होती, त्याला चहा पाजला आणि रिक्षाने मी आली, 50 रुपये रिक्षावाल्याला दिले. मग रिक्षावाल्याला बघ उसनं बेसनं दिलं का? रिक्षावाल्याला कसं देऊ उसनं? काय संबंध आहे त्याला द्यायचा? नाही पण दिलं असलं तर असंच काय माहिती. बघायचं आठवायचं, आपल्याला माहित नसतं कधी दिलेलं आपण. बघ आठवून थोडस. मी कशाला घेतोय बघ इथं कुठं काय नाही तर. माझे पैसे घरातच आल्यावर गेले तर कुठं ठेवले तर काय झाले काय माहिती. पर्स मध्येच होतं. पर्स मध्ये होत. मी काय घेतले तेव्हा माझ्याकडे काय उगाच हे करायला लागले. तुम्हीच घेतलं असतील. काय संमत आहे माझा? मी कशाला घेऊ तुझं पैसे? 2 महिने झाले पैसे दिले नाही तर त्याच्यामुळे तुम्ही घेतला असतील पैसे. आपण मी कशाला घेऊ पैसे? माझा काय संबंध आहे? घेतलंच असतील पैसे. पैसे कुठे जातात घरात ना? पर्स मध्ये नाही तर कुठंच नाही तर. येताना मी मोजून ठेवलं होतं. 1000 रुपये बरोबर होतं. मी नाही घेतलं पैसे. बघ कुठं बी. पहिली चोरी होत नव्हती ना आता चोरी कशी काय झाली? 2 महिने झाले तुम्हाला पैसे दिले नाही. तुम्हाला मित्रासोबत फिरायला येत नाही, दारू प्यायला येत नाही, त्यामुळे तुम्ही पैसे चोरले असतील असं वाटतंय मला. पण घरातलं चोरते का पैसे? काय बी कशी बोलती तू? मग कुठे गेला असतील पैसे? घरात तू आज कोणाला तर दिला असत्याल. मी कसं कोणाला देईन? मग काय तुझ्या आठवणीत नसत्याल? मला कशाला विचारते? मी देणारच नाही कुणाला, कारण मी मोजून ठेवले 1000 रुपये येताना. मी मार्केटनं आले 1000 रुपये मोजून ठेवले. तर मग मला काय माहिती तो कोणाला दिलं काय झालं? तुझं काय कोणाला दिलं एक्स्ट्रा की तू कुठे विसरून आली? आता हे कसं आम्हाला माहिती असेल? जवळ पैसे मिळत नाही तोवर मी काहीच करणार नाही. स्वयंपाक नाही, काय नाही, काय नाही, इथंच बसून राहणार. बघू बरं तुमच्या खिशात. हा हाय की पैसे. हे कुठून आलं? ती माझं उसनं घेतलं होतं मी मित्राकडनं. मित्राखंड? कुठल्या मित्राखंड घेतले? तर ते हाय माझा एक मित्र. कोण आहे? ते हाय अनिल नावाचा मित्र आहे. मग लावावर त्याला फोन. तुम्हाला कसं काय दिलं पैसे त्यानं 1000 रुपये एवढं? दिला तर त्यात काय मित्र मित्र देऊ शकत नाही काय? मग त्याला विचारायचं मला, लावा फोन. आता ती नसेल का ड्युटीवर असेल. कुठल्या ड्युटीला जातोय असा? ती जातो कामाला. कोणत्या कामाला जातोय? हाय एका कंपनीत. कुठल्या कंपनीत आहे? काय आता काय तुला काय करायचं त्यानं? ना पण हे आलेच कसं काय 1000 रुपये? बरोबर माझा 1000 रुपये गेला आणि त्यानं 1000 रुपये तुम्हाला कसं काय दिलं? देऊ शकत नाही का? असं काय का तुझ्याकडे तेवढं एकट्याकडे 1000 रुपये आहेत का? दुसऱ्याकडे नसते तर काय? तुम्ही खरं सांगताय का नाही? ना तर मी चालली मग माहेरी. सांगताय का नाही? कुणाचं येतं 1000 रुपये? माझा येतं का मित्रांनी दिलं? तर सांगितलं की आता तुला. मग जाऊ का मग मी माहेर? जाऊ का? जा मग आता काय त्याला. जाते मग. राहू दे मग. 1000 रुपये तुमच्या मित्रांनी दिले तर राहू दे मग. जाते मग. अगं थांब थांब थांब. हाय तुझंच आहे तर. ते मित्रांना मला पार्टी करायला जायचं होतं म्हणून मी घेतलं होतं परवा दिवशी. आणि इकडं तुमच्या आईला सांगते. नको सांगू. राव दिले तर ना तुझं आता पैसे. मग दिलं की आता मग कशाला काय सांगते? सांगते सासूबाईला की असं असं करतात म्हणून. कशाला घेतलं होतं 1000 रुपये? सांगितलं की पार्टी करायला घेतलं होतं. तर तुमच्या मित्रांना बी काही काम नाही आणि तुम्हाला बी काही काम नाही. नुसतं प्यायचं आणि पार्टी करायची. बाकी काय नाही. काम नको, धंदा नको, काय नको. मग आता दिले तर ना तुझं. मग बस कर की बंद. बरं जा दे, रागाला जाऊ नको. मी चहा करून आणतो, तू बस. काय चालतंय.